महाअंतिम सोहळा पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये दणदणीचा प्रहार पाहायला मिळतोय. सुरेख फटका, दोन दोन क्षेत्ररक्षक धावत होते, मात्र जेव्हा बॅट मधून हा चेंडू निघाला त्यावेळेस सीमारेषेच्या बाहेर गोळीच्या वेगानं जातोय. गिरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी ठाशात उभा राहुनी. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक और खूबसूरत आवाज़ हमने सुनी. मेरे मित्र है मेघराज बजागे, उन्होंने ये गाना गाया है और बहुत ही शानदार स्ट्रोक गोरखनाथ के बैट से. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार अपर कट करना चाह रहे थे, गेंद का पीछा किया था, अच्छा उछाल और अच्छी रफ्तार, बीट हुए गोरखनाथ. अच्छी नोक झोंक पहले ओवर में गेंद और बल्ले के बीच में. पहली गेंद डॉट, उसके बाद चौका, फिर डॉट बॉल. निश्चितपणे 1-13 तो 1 मेरा, एक निर्धाव चेंडू, त्यानंतर चौकार आपला पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू समोर जाईल गोरखनाथ. नक्कीच आता मात्र उजव्या एसटीच्या रोखाना टाकलेला गुडलिंग क्षेत्रातील चेंडू जोरदार अपील केला जातोय, मात्र पंचावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. निश्चितच दबाव वाढवला जातोय, मात्र पंचांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट दर्जाची या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. पंच शानू कुरुजी असतील, पंच बाळा इकारे असतील, पंच रमीज रईज असतील, पंच सुरेश दळवी असतील, नक्कीच फैज यांची आपली कामगिरी पाहिली आपण, अतिशय उत्कृष्ट. दबाव बनता हुआ बल्लेबाज पर. इस बार सीधे बैट से फुल टॉस गेंद थी और दो खिलाड़ी झपटे थे. कुल मिलाकर अच्छा एफर्ट वहां पर फील्डर्स का. 2 रन हालांकि पूरे किए गोरखनाथ ने. फुल टॉस गेंद सीधे बैट से बॉलर के सिर के ऊपर से खेला था. लॉन्ग ऑन के खिलाड़ी आए, उन्होंने गेंद को रोका और फिर लॉन्ग ऑफ के फील्डर ने उठाकर थ्रो किया. स्कोर 6 रन 2 ओवर्स प्रति पारी का यह फाइनल मुकाबला. खिरवली टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई. ओवर की आखिरी गेंद. इस बार मोटा सिरा लगा है और बढ़िया एफर्ट वहां पर शॉर्ट थर्ड मैन पर रोकने में कामयाब रहे फील्डर. केवल 1 रन. एक अच्छे ओवर की समाप्ति. पहले ओवर के बाद इस महामुकाबले में साई स्पोर्ट्स किरवली टीम का स्कोर 7 रन बिना किसी नुकसान के. नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. विश्वसनीय अशी या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळाला होता विश्वास मागेकडनं. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये किरण शेलार हा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. अतिशय सुरेख रीतीनं त्यानं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दरम्यान किरवलीचे पाठीराखे आणि त्यांच्यावरती आपण पाहतोय कॅमेरा आलेला आहे. तमाम पाठीराखे किरवलीचे मोठ्या संख्येने येत आहेत. साई बजागे यांचा संघ आहे आणि नक्कीच अजय जर आपण पाहिलं तर 2 वेळा ही दोन्ही संघ जे आहेत चेरोबा वाशेरे वर्सेस किरवली, ही लढत दुसऱ्यांदा या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळते अंतिम सामन्यामध्ये. जी हाँ, देवरुंग के जय हिंद चषक में दोनों टीमें फाइनल में भिड़ी थी और उस फाइनल मुकाबले को चेरोबा ने जीता था. आज देखना है क्या होता है. आखिरी ओवर पारी का अब शुरू होता हुआ. जयेश आक्रमण पर सामना करते हुए गोरखनाथ. लोअर फुल टॉस हवा में खेला, फील्डर उज्जवल और बढ़िया कैच, बहुत ही शानदार कैच. गेंद डीप होकर आ रही थी लेकिन कमाल का कैच और विकेट गिरता हुआ पहला. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अगदी काही इंचांवरती आपण जर पाहिलं काही सेंटीमीटरवरती हा मैदानावरती झेल घेतलेला आहे. चेंडू अगदी मैदानाला स्पर्श करत होता त्यावेळेस झेल टिपला जातोय. अतिउच्च दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय चेरोबा वाशेरे संघाकडनं. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. आउटफील्ड के बहुत ही बेहतरीन फील्डर है उज्जवल शेलार. नए बल्लेबाज सोनू आए हैं. विनोद के पास अब स्ट्राइक. पहली बार इस फाइनल मैच में विनोद स्ट्राइक पर. जयेश राइट आर्म ओवर द विकेट. ओ ऊंचा उठा दिया है और ये जाएगी मैदान के बाहर. लंबा ऊंचा स्ट्रोक. 6 रन. वाट बघतोय रे भक्तांची सावरते मनात. वाट बघतोय रे भक्तांची सावरते मनात. की आपण जर पाहिलं तर सोनून या ठिकाणी अतिशय सुरेख सुंदर षटकार साकारल्या. षटकाच्या जोरावरती धाव पलकावरती धाव जळतात. 1 बाद 13. अप्रतिम अशा पद्धतीने आरंभ करतोय सोनू. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र आपण पाहतो वेगाला बॅट फिरते. चेंडू मात्र उशिरा येतोय. थोडासा हळूवार चेंडू होता. गुडलिंगच्या क्षेत्रात पडला होता. अचूक या ठिकाणी फलंदाजाचं मन ओळखलं होतं. गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय जयेश. अच्छी वापसी. थोड़ा धीमा डाला था इस बार और उंगलियों का थोड़ा सा इस्तेमाल किया था. उंगलियां फेर दी थी गेंद पर. पहली गेंद भी हमने देखी लोअर फुल टॉस थी, वो भी धीमी डाली हुई गेंद थी.
गोरखनाथ को, जिस पर गोरखनाथ आउट हुए। छोटी गेंद लेकिन फायदा नहीं उठा पाए। अच्छा मौका था वहां पर सोनू के पास, गेंद बल्ले पर नहीं ले पाए। अब केवल 2 गेंदे पारी में शेष, रन संख्या 14, 1 विकेट के नुकसान पर। निश्चितपणे 14 धाव संख्या या ठिकाणी आणखी धावा वाढवण्याची गरज आहे किरोली संघाला। आता मात्र पाहतोय हवेमध्ये वार केला जातोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी उजव्या एसटीच्या रोखानं मारा केला जातोय, यशस्वी ठरतोय जयेश। सुरेख मारा सोनूनं षटकारानं प्रारंभ केला, त्यानंतर मात्र आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं निर्धाव चेंडू खेळून काढलेले आहेत ते मात्र दुर्दैवी। आखिरी गेंद इस बार हवा में खेल दिया है, पुश किया है ऑफ साइड में, पॉइंट की तरफ एक रन पूरा किया। बढ़िया फील्डिंग वहां पर, बाउंस पर थ्रो और बल्लेबाज रन आउट। तो केवल 1 रन आखिरी गेंद पर। फाइनल मुकाबला एसके ट्रॉफी 2019 ग्रामीण क्रिकेट, और इस फाइनल मैच में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए अपने निर्धारित 2 ओवर्स में साई स्पोर्ट्स किरवली टीम ने बनाए हैं 15 रन 2 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए 16 रनों की चुनौती चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे टीम के सामने। तर नक्कीच अजय आपल्याकडे वेल आहे, तर ज्या ज्या मान्यवरांचा या स्पर्धेला हातभात लाभलेला आहे, ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं मी नक्कीच आभार व्यक्त करू इच्छितो। बाईक स्पॉन्सर सापेगावातील करणजी पाटील, भरतजी पाटील आणि सोरगावातील सुभाषजी भुते यांचं मी नक्कीच आभार व्यक्त करतोय। त्यानंतर साईनाथ तारे साहेब आमचे लाडके मामा, आणि त्यानंतर ओमसाई वाराई अध्यक्ष पांडुरंग धर्मा पाटील यांच्या माध्यमातून दुसरी बाईक जी आपण पाहतो जी आम्हाला लाभलेली आहे त्यांचं मी नक्कीच आभार व्यक्त करतोय। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम आम्हाला लाभलेली आहे ग्रामीण संघांसाठी सन्माननीय वसंतजी पाटील साहेब आणि सन्माननीय सरेशजी पाटील साहेब, आपलं मी नक्कीच आभार व्यक्त करतोय। त्यानंतर शहरी संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम आम्हाला लाभलेलं आहे संतोषजी पाटील आणि बीजीआर डेव्हलपर्सचे सन्मान्य प्रोप्रायटर नारायण शेठ जाधव यांचं मी नक्कीच आभार व्यक्त करतोय। त्यानंतर ग्रामीण संघांसाठी तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम जी आम्हाला लाभलेली आहे वाशिरा गावातील माजी सरपंच विश्वास अनंत पाटील यांचं सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे आपण पाहतो 2 सायकल या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत दलेपाडा गावातील शैलेशजी पाटील यांचं मी आभार व्यक्त करतोय। क्षेत्रक्षण सजवायचं आहे किरवली संघ। त्यानंतर ग्रामीण संघासाठी उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज जे 2 एअर कूलर पाहतो मित्रांनो जे आम्हाला लाभलेलं आहे, परगास शिवसेना विभाग प्रमुख राहुलजी पाटोले आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्यानंतर प्रत्येक सामनावीरासाठी सुंदर ट्रॉफी जी आपण पाहतोय जे आम्हाला लाभलेले सापे गावातील हरिश्चंद्र शास्त्री आपलं नक्कीच आभार व्यक्त करतोय। त्यानंतर ग्रामीण संघासाठी उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज देण्यात येईल जे आम्हाला लाभलेला आहे सापे गावातील सुभाष पाटील, आपला आभार व्यक्त करतोय। त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर ट्रॉफीज पाहतोय जे आम्हाला लाभलेला आहे सापे गावातील महेंद्रजी कालराम पाटील, आपलं मी नक्कीच आभार व्यक्त करतोय। या संपूर्ण चेंडू स्पॉन्सर या स्पर्धेमध्ये यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत सन्माननीय लक्ष्मणजी पाटील सापे, आपलं मी आभार व्यक्त करतोय। त्यानंतर विजयी संघासाठी जे आपण सुंदर ट्रॉफीज पाहतोय, फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज, जे सुंदर ट्रॉफीज पाहतोय जे आम्हाला लाभलेले आहे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सत्यवानजी मागे आणि प्रसिद्ध उद्योजक दिनेशजी मागे, आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि त्यानंतर मान्यवरांसाठी जे मोमेंटो पाहतोय जे आम्हाला लाभलेले आहेत ग्रामपंचायत सदस्य सत्यवानजी मागे, आपलं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी सन्माननीय राहुलजी पाटोळे यांचं आगमन झालं, विभाग प्रमुख युवा सेना बोरिवली पडघा विभागाचे। दरम्यान 16 धावांचं आव्हान आहे, प्रति षटकामागे 8 धावा जमवायच्या आहेत। समोर आहे मायटी महेंद्र, गोलंदाजी सज्ज आपण पाहतोय। सुरेख गोलंदाजी करणारा गोरखनाथ, गोलंदाजीच्या जोरावरतीच किरवली संघ हा अंतिम फेरीत पोहोचलेला आहे। तोच गोरखनाथ पहिला चेंडू, निश्चितच चेंडूला सन्मान केला, मेडाऊनच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलावून काढलेला आहे, पळून एकदा पूर्ण केली, एका धावेंना प्रारंभ केलेला आहे चिरोबा वाशिरा संघाच्या धाव संख्येला। बहुत बड़ा टारगेट नहीं है लेकिन फाइटिंग स्कोर जरूर खड़ा किया है किरवली टीम ने। अब 11 गेंदे और 15 रनों की जरूरत। पहली गेंद पर कोई जोखिम नहीं लिया महेंद्र ने, छोटी बैकलिफ्ट का उपयोग करते हुए सिंगल लिया है। अब हीरामन के पास स्ट्राइक। जी हाँ, गेंदबाजी काफ़ी ज़बरदस्त रही है पूरे टूर्नामेंट में किरवली टीम की। आगे निकलकर खेलने का प्रयास, बीट हुए, अच्छी गेंद, अच्छी लाइन वहां पर ऑफ स्टंप के बाहर रखा था, गेंद की पिच तक पहुंचने का प्रयास कर रहे थे वहां पर हीरामन शेलार, लेकिन पहुंच नहीं पाए। नक्कीच मान सन्मान आणि प्रतिष्ठेच्या लढाईला आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे। कोण प्रतिष्ठा प्राप्त करणार? दरम्यान पुढचा चेंडू नक्कीच अतिशय सुरेख आहे, चेंडूची हाताळणी एसटीच्या पुढे अचूक टिपला जातोय, पायचीच्या रूपामध्ये पहिला झटका बसतोय चिरोबा वाशिरा संघाला। धाव संख्या 1 बाद 1। किरवली गावाचा सावरी देव हा
बघ कोई र भक्तांची आवडते मला बेहतरीन गेंद और बेहतरीन शुरुआत करते हुए गेंदबाजी में गोरखनाथ बिगाड़ कर अंदर की तरफ आती हुई गेंद और बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं हीरामन। अक्रॉस द लाइन खेलना चाह रहे थे, पूरी तरह से चूक गए और एक सही फैसला अंपायर शानू कुरैशी का। 9 गेंदें शेष, जीतने के लिए अभी भी 15 रनों की जरूरत। नए बल्लेबाज क्रीज पर उज्ज्वल। नक्कीच दशरथ बजागे आणि बंडू बजागे यांच्याकडनं कोणत्याही गोलंदाजानं तर या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे। दरम्यान गोरखनाथच्या माऱ्याला सामोरा जाईल उज्ज्वल शेलार। गोरखनाथ राइट आर्म ओवर द विकेट। ओ हवा में खेल दिया फील्डर गेंद के नीचे और कैच नहीं कर पाए। अच्छा एफर्ट डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, लेकिन निराश हो गए। कैच छूटा है और ये बहुत ही महत्वपूर्ण विकेट साबित हो सकता था क्योंकि उज्ज्वल भी बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। थोड़ा सा इनसाइड आउट खेला था उन्होंने। नक्कीच क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच या मंत्राचा विसर पडला। क्षेत्ररक्षकानं चांगला इफर्ट लावला होता, परंतु आपण पाहिलं तर दूरवर झेल होता, रनिंग धावता झेल पकडायचा प्रयत्न झाला होता। मात्र 2 धावा लिहिल्या पूर्ण होत आहेत। धाव फलकावरती 1 बाद 3 धावा धडकत आहेत। विजयाचं लक्ष 16 धावांचं आहे। निश्चितपणे 16 धावांच्या या उद्दिष्टाला सामोरं जाताना पहिला गडी गमावला गेलेला आहे। दरम्यान पुढचा चेंडू गोरखनाथचा सामोरा जातोय उज्ज्वल। उजव्या एसटीच्या रोखाना टाकलेला चेंडू टोलला जातोय हवेत आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली। दुसरा झटका दुसरा फटका बसतो आहे निश्चितपणे। किरवली गावाचा सावरी देव विकेट एक और यहाँ पर गिरता हुआ। पिछली गेंद पर बच गए थे लेकिन इस बार आउट हो गए। अच्छा कैच लिया विनोद ने। स्कोर 3 रन 2 विकेटों के नुकसान पर। तो आज यहाँ पर समापन हो जाएगा अब थोड़ी देर बाद इसकी ट्रॉफी का, लेकिन इसके बाद भी बड़े बड़े टूर्नामेंट्स है और आमने लोनाड परिसर का सबसे बड़ा टूर्नामेंट ग्रामीण विभाग का सरपंच कप एमडी स्पोर्ट्स आमने पाड़ा का बिग शो देखना मत भूलिएगा 6 फरवरी से लेकर 10 फरवरी तक। प्लीज जे साईड स्क्रीनच्या बाजूला जो बाईक्स वाला आहे त्याला मी विनंती करतो आपण लाईट पेटवू नका प्लीज, कारण फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला त्रास होतोय। प्लीज विनंती करतोय सहकार्य करा। जी हाँ, वॉलंटियर्स आपको वहां पर जाना है। बाईकची लाईट ऑन करू नका, पुन्हा ऑन केलेली आहे। दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र पाहतोय आपण डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू। पंचांचा इशारा वाईट, एक अतिरिक्त धाव बहाल होते। नक्कीच चिरोबा वाशिरा संघाच्या धाव संख्येमध्ये 1 ने भर पडते। धाव फलकावरती धावा जळकत्या 2 बाद 4 धावा। महेंद्र मागे ज्यादा जोखिम नहीं उठाना चाहते इस ओवर में। ओवर की आखिरी गेंद। नक्की ठाणे जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा मंजुषाताई जाधव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। श्रीकृष्ण स्पोर्ट्स ठाणे सापेच्या वतीनं ठाणे जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा मंजुषाताई जाधव मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। एसके ट्रॉफी 2019 आपलं हार्दिक स्वागत। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष मॅडम सौभाग्यवती मंजुषा जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आपलं एसके ट्रॉफीमध्ये आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत सुस्वागतम। मित्रांनो नक्कीच ही स्पर्धा काही क्षणांनीच आपल्यापासून खूप दूर जाईल, परंतु त्यानंतर आपण एमडी चषकाचा धमाका पाहणार आहोत 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत। आणि नक्कीच त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण नक्कीच आवर्जून उपस्थित राहिली अशी मी सर्व क्रीडारसिकांना मी विनंती करतो या मदन दत्तू जाधव यांच्या वतीने। नक्कीच त्यानंतर 8 ते 10 सुदाम स्पोर्ट्स भादाणे आयोजित अतिशय सुरेख रंगतदार असा चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे 16, 17, 18, 19 अशा पद्धतीनं 4 दिवसाची आणखी एक मेगा इव्हेंट्स कैलासवासी हेमंत भोईर स्मृती चषक। 6 चेंडू आणि 10 धावांची गरज। पुढचा चेंडू आता मात्र कॉलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या वाडी क्षेत्रामध्ये टोलावला जातोय। पळून एकदा पूर्ण केली, एका धावावर समाधान मानावं लागतंय। धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा, 5 चेंडू 9 धावांची गरज। स्ट्राइक महेंद्र मागे के पास, बहुत ही बढ़िया फॉर्म में चल रहे हैं। राकेश भी मंजे हुए गेंदबाज है किरवली टीम के। 5 गेंदे 9 रन, चेजिंग कंपलसरी। फाइनल मुकाबला रोमांचक स्थिति में। 2 विकेट्स जरूर गिरे हैं, लेकिन महेंद्र जब तक क्रीज पर है तब तक आशा है निश्चित रूप से बनी रहेंगी चिरोबा स्पोर्ट्स की। जयेश भी एक अच्छे बल्लेबाज है, इस समय नॉन स्ट्राइकर इन पर। दूर दूर तक फैला हुआ क्षेत्ररक्षण। राकेश चले राइट आर्म ओवर द विकेट
और हेलीकॉप्टर स्ट्रोक लॉन्ग ऑन के ऊपर से दंदनाता हुआ सिक्सर। नक्कीच या षटकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 2 बाद 13 विजयासाठी 3 धावेंची गरज. 4 चेंडू 3 धावा आणि चॅम्पियन्स बनणार कोण या 4 चेंडूंमध्ये सिद्ध होणार आहे. गतवर्षी आपण जर पाहिलं तर उपविजेतेपद मिळवलं होतं चेरोबा वाशेरे संघानं, परंतु यावर्षी दमदार कामगिरी आणि त्या जोरावरती विजेतेपदाचा प्रबळ दावेदार बनतो आहे चेरोबा वाशेरे संघ. पलड़ा भारी हो चुका है वाशेरे टीम का. अगली गेंद अपील और आउट. ओ हो कहानी में अभी भी रोचकता है. ये देखिए किस तरह से आउट हुए हैं. स्वीप करने का प्रयास और फुल पर बिल्कुल उनके पैर पर लगी है, बिल्कुल स्टंप्स के सामने. काफी निराश होकर पेविलियन में लौटते हुए महेंद्र जी गायकवाड सर. नक्कीच जर आपण पाहिला तर ज्याचं हृदय कमजोर आहे अशा लोकांसाठी हा सामना शेष राहिलेला नाहीये. नक्कीच जर आपल्याला हृदयाचा त्रास असेल, कारण 3 चेंडू 3 धावेंची गरज, चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा आहे. 3 धावा जमवायला लागतील. मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय, आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. महाअंतिम सोहळा, अतिशय महत्वाचा क्षण. चेरोबा वाशेरे संघ विजेतेपदावरती नाव कोरतोय का पुन्हा एकदा उपविजेतेपद त्यांच्या नशिबात येते हे ठरवणारा क्षण. 3 चेंडू 3 धावेंची गरज. नए बल्लेबाज विश्वास सामना करते हुए राकेश दिगाडकर का. इस बार पुल किया, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और कैच छूट गया. कैच नहीं छूटा, ये तो लगभग मैच ही छूट गया है. 2 रन पूरे स्कोर्स लेवल होते हुए इस स्थिति में गायकवाड सर आप कैच बिल्कुल भी नहीं छोड़ सकते हो. नक्कीच आपण पाहिलं तर अतिशय उच्च दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा नमुना चेरोबा वाशेरे संघानं या मैदानावरती दाखवलं होतं, सिद्ध केलं होतं. परंतु आपण जर पाहिलं तर चुका केल्या किरवली संघाकडनं, चूक घडली विनोदकडनं आणि या चुकीचा परिणाम असा होतोय दोन्ही संघांची धाव संख्या समसमान बनते. शेष चेंडू 2 आणि धावेंची गरज 1. नक्कीच सामन्यावरती विजेतेपदावरती प्रबळ दावा सिद्ध केलेला आहे. उपांत्य फेरीमध्ये सुद्धा विश्वास मागे यांच्याकडनं ज्या पद्धतीनं फटका खेळण्यात आला होता त्याच जोरावरती त्यांनी अंतिम फेरीमध्ये पाऊल ठेवलं आणि आता सुद्धा अंतिम सामन्यामध्ये पाहतोय विश्वासभरी फलंदाजी. कव्हरमध्ये चेंडू टोलावलेला आहे, पळून एकदा पूर्ण केली आणि नक्कीच एसके ट्रॉफी 2000